नमस्कार मित्रांनो, कसे आहात? खुश आहात ना? खुश असलंच पाहिजे. मित्रांनो, आपण मला अनेक माझ्या व्हिडिओजना अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण असंच जे काही आपलं प्रेम आहे ते असंच राहू द्या. अजूनही आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. मित्रांनो, आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5वा कसोटी सामना सिडनी या ठिकाणी सुरू झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झाला. मित्रांनो, WTCच्या फायनलच्या शर्यतीमध्ये जाण्यासाठी आपल्याला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मग ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील जी मालिका आहे त्याच्यामध्ये किमान श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला 1-0 हरवायला पाहिजे आणि एक कसोटी ड्रॉ झाली पाहिजे. तर हा सगळा पुढचा विषय आहे. परंतु भारतीय संघाला मात्र सिडनी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं गरजेचं आहे. अनेक मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विषय झाला की काल परवा रोहित शर्मा खेळणार नाही आणि तसंच झालं की रोहित शर्मा काही खेळला नाही. संघ व्यवस्थापनाने हा डिसिजन घेतलेला आहे की स्वतः रोहित शर्माने घेतला हे काही कळायला मार्ग नाही. पण एखाद्या वेळेस माझा असा अंदाज आहे किंवा अनेक क्रीडा जे काही आमचे माजी क्रिकेटपटू आहेत त्यांचा एक अंदाज आहे की रोहित शर्मा त्याच्या स्वतःच्या फॉर्म नसल्यामुळे कदाचित त्याने या कसोटीतून माघार घेतली असावी आणि या परिस्थितीत जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून भारतीय संघाने प्रथम बॅटिंग केली. काय परिस्थिती झाली, सुरुवातीचे जे 2 विकेट्स होते आपल्या यशस्वी जयस्वाल असेल किंवा राहुल असेल, दोघेही अगदी स्वस्तात बाद झाले. विराट कोहलीचं फुटवर्क आज खूप चांगलं वाटलं. सुरुवातीला अनेक बॉल त्याने सोडून दिले आणि जे त्याला नेहमी ऑफस्टम्पच्या बाहेरचा जो चेंडू आहे ज्या पद्धतीचा तो त्याला अनेक वेळा त्याचा प्रॉब्लेम झाला परत कसोटीच्या नंतर. तर त्याच्यामध्ये मात्र आजही तीच परिस्थिती झाली. त्याने जवळपास 68 बॉल्स पाठीमागे सोडले आणि 69व्या चेंडूवर तो बाद झाला. मला असं वाटतं की अति बचावात्मक पवित्रा हा विराट कोहलीचा आज होता आणि ऋषभ पंत असेल किंवा रवींद्र जडेजा असेल हे स्थिरावले असतानाच म्हणजे असं वाटत होतं की हे आपल्याला एका चांगल्या स्थितीतल्या धावसंख्येपर्यंत आपल्याला ते घेऊन जातील, परंतु तसं काही झालं नाही. ऋषभ पंतनं थोडंसं आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याच्यामध्ये त्याने ती विकेट बहाल केली. एकूणच भारतीय संघानं पहिल्या डावामध्ये 185 धावा केल्या. आता सगळी मदार जी आहे ती भारतीय बॉलर्सवर आहे. अर्थात ही जी खेळपट्टी आहे सिडनीची आणि ज्या पद्धतीचं गवत बघितलं, माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आज अशी परिस्थिती होती की खेळपट्टीवर गवत बऱ्यापैकी होतं आणि हिरवीगार खेळपट्टी होती. आज ऑस्ट्रेलियाला आपण नुकसान जर पोहोचवायचं असेल आपल्याला ऑस्ट्रेलियाला तर आपण ऑस्ट्रेलियाला प्रथम बॅटिंग करायला पाहिजे होती. पण शेवटी प्रत्येकाचं एक प्लॅन असतो आणि संघ व्यवस्थापनाचा जो प्लॅन असेल त्यानुसारच जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. आता 185 धावांसमोर बॉलर्सवर सगळी मदार आहे. प्रसिद्ध कृष्णा असेल, जसप्रीत बुमराह असेल आणि मोहम्मद सिराज असेल, हे जे आपलं त्रिकूट आहे आणि न्यू बॉलवर त्या ठिकाणी विकेट्स काढणं ऑस्ट्रेलियाच्या खूप महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर अर्थात उस्मान ख्वाजाची विकेट बुमराहनं मिळवलेली आहे. तो आपल्यासाठी शुभ संकेत म्हणावं लागेल आणि उद्या जेव्हा लंचपर्यंत किमान ऑस्ट्रेलियाला आपल्याला जे काही धक्के देता येतील आपल्या भारतीय बॉलर्सकडून, मग जसप्रीत बुमराह असेल, प्रसिद्ध कृष्णा असेल आणि मोहम्मद सिराज असेल, त्यांचा रोल खूप मोठा असणार आहे. किमान आपण ऑस्ट्रेलियाला 150 धावापर्यंत रोखू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय बॅट्समनना ज्या पद्धतीच्या अनेक चुका करून आपले अनेक बॅट्समन आज बाद झाले, अशाही परिस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहनं शेवटच्या ज्या त्याच्या 22 धावा होत्या त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या होत्या आणि पिचकडून फास्ट बॉलर्सला खूप चांगली मदत मिळते आहे. हा एक शुभ संकेत म्हणावा लागेल भारतीय बॉलर्ससाठी. तेव्हा निश्चित उद्या ऑस्ट्रेलियाचा जे काही डाव आहे
तो लवकरात लवकर आपल्याला म्हणजे आपल्या बॉलर्सना त्या ठिकाणी त्यांना विकेट्स काढावं लागतील. स्मिथची विकेट आपल्याला खूप महत्त्वाची आहे. ट्रेव्हिस हेडची विकेट महत्त्वाची आहे. लाबुशानेची विकेट्स महत्त्वाची आहे आणि ऑस्ट्रेलियाचे बॉलरसुद्धा चांगले बॅटिंग करतात. आपण मागच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं आहे की पॅट कमिन्सनंसुद्धा आपल्याला खूप नुकसान पोहोचवलेलं आहे. मागच्या मॅचमध्ये लास्ट विकेटने 55 धावा त्या ठिकाणी जोडल्या. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या कुठल्याही खेळाडूला आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग लवकरात लवकर बाद करणं हे खऱ्या अर्थानं भारतीय बॉलर्ससमोर एक मोठं आव्हान असणार आहे आणि ही कसोटी जिंकून आपण त्या रेंजमध्ये राहू. गावस्कर बॉर्डर ट्रॉफी किमान 2-2ने इक्वल राहील अशी आशा करूया. आता सध्या मीडिया वगैरे अनेक प्रकारची चर्चा करतायत की रोहित शर्मानं रिटायरमेंट घ्यावी की न घ्यावी. मला असं वाटतं की खेळाडू खूप मोठा आहे. त्याने आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटसाठी खूप काही योगदान दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा निर्णय तोच घेणार आहे. परंतु मीडियाने या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या चर्चा किंवा अफवा पसरवून क्रिकेटप्रेमींमध्ये किंवा आपले भारतीय जे चाहते आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज पोहोचू नये असंच मला या निमित्तानं वाटतं. कारण प्रत्येक खेळाडूला माहीत असतं की माझा जेव्हा त्यांचा सूर असतो, जे चांगल्या प्रकारचे रन्स त्यांच्याकडून त्यांच्या बॅटमधून येत असतात, त्या फॉर्ममध्ये तर सर्वच त्यांचे चाहते असतात. पण जेव्हा खेळाडूचा बॅड पॅच सुरू असतो आणि विशेष म्हणजे तो कर्णधार आहे. जून महिन्यामध्ये जेव्हा आपण 20चा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा रोहित शर्माला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं होतं आणि आज रोहित शर्मा फ्लॉप गेला तर रोहित शर्मावर वेगवेगळ्या प्रकारच्या टीका किंवा विराट कोहलीवर टीका. ठीक आहे, प्लेयर्स मोठे आहेत, कुठे त्यांना थांबायचं हे निश्चित त्यांना माहिती आहे आणि अशा प्रकारची टीका ही अगदी मग माजी क्रिकेटर सुनील गावस्कर असतील, सचिन तेंडुलकर असतील, सर्वांवर झालेली आहे. विविध प्रकारच्या दौऱ्यांवर धावा न केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर टीका केली गेलेली आहे. तेव्हा या दोन्ही क्रिकेटर्सना माहीत आहे कुठे थांबायचं. अश्विनला एक असं वाटलं असेल की आपल्यामधील क्रिकेट त्याचं शिल्लक, मला तरी वाटतं की त्याच्यामध्ये शिल्लक होतं क्रिकेट. पण शेवटी प्रत्येकाचा एक डिसिजन असतो आणि रिटायरमेंट कधी घ्यायची हा खेळाडूचा वैयक्तिक स्वतंत्रपूर्ण निर्णय असतो. तेव्हा मीडियाने हा जो काही आता चर्चा पसरवलेली आहे ती कृपया थांबायला पाहिजे. आता भारतीय बॉलर्सवर मदार आहे. खास करून मी जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या तिघांवर सगळी मदार आहे. आपण 2 स्पिनर्स खेळवले आहेत, वॉशिंग्टन सुंदर असेल, रवींद्र जडेजा असेल. पण विषय असा आहे की आता रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा बॅटिंगमध्ये थोडासा सपोर्ट मिळावा या भूमिकेतूनच त्या दोघांना खेळवण्याचा एक प्लॅन असू शकतो. कारण स्पिनर्सला ओव्हर किती मिळतात आणि त्यातले त्यात ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियामधील खेळपट्ट्यांवर खेळता तेव्हा स्पिनर्सला संधी खूप कमी असते. असो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपण लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. विविध प्रकारच्या विषयांवर मी निश्चितपणे आपल्याशी वार्तालाप करेल. तोपर्यंत धन्यवाद.